चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे ब्रह्मपुरी आगाराच्या एसटी बसने धडक दिल्यानं मोठा अपघात झाला आहे। ब्रह्मपुरीवरून चंद्रपूर जाण्यासाठी एसटी बस निघाली होती। जवळपास रात्री 8 वाजता सिंदेवाही शहरात पोहोचताच वाहन चालकाचा वाहनावरून नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात घडलाय। तसेच हे अपघात बस चालकाच्या मद्यप्राशन केल्यामुळे झाल्याचं प्रवाशांकडून बोललं जात आहे। या अपघातात 5 बस प्रवासी गंभीर जखमी असून चिंताजनक प्रकृती असल्यानं चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे व 6 जखमी प्रवाशांना ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे भरती करण्यात आले आहे। चंद्रपूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। ब्रह्मपुरी आगारची बस आहे, ब्रह्मपुरीवरून चंद्रपूरला जाण्यासाठी निघाली होती। सिंदेवाही जवळपास आली आणि अचानक गाडी चालकाचा नियंत्रण गाडीवरून सुटला आणि येथे खूप मोठा अपघात झालेला आहे। बसमधले एक प्रवासी आहेत, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करू। मध्ये जवळपास किती प्रवासी होते? आता पूर्ण बस पॅक होती, म्हणजे एका बसमध्ये जेवढे सीटा असतात त्याच्यावर डबल म्हणजे 50-60 प्रवासी होते। आम्ही बोलतच येत होतो। कोणत्या सीटवरती बसले होते? सीटवर नाही बसलो मी, हे समोरची डॅशबोर्ड कॅबिनमध्ये बसले, कॅबिनमध्ये जो बोर्ड राहतो इंजनचा तिथं बसलो होतो। अच्छा। आणि मी त्याला सांगत होतो, तू गाडी कुठं नेत आहे? त्याला होशच नाही। अच्छा। होश नाही आणि डायरेक्ट इथं ठोकल्यानंतर तो माझ्या अंगावर पडला। बसवाला खूप वेगामध्ये आणला गाडी आणि त्याला कंट्रोल नाही झाली आणि त्यानं पूर्ण ट्रॅक्टर गाड्यांवर गाडी चढवून दिली। लोक बसमधून उतरत आहेत आणि तो पेऊनच होता वाटे, थोडा माहीत नाही काय झालं। आणि त्याने नंतर गाडी रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला, पण लोकांच्या ओरडण्यामुळे गाडी रिव्हर्स घेऊ शकला नाही आणि नंतर पोलीसवाले येऊन त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेले। ड्रिंक करून होते आणि त्यानंतर आमचा डेलीचा अपडाऊन आहे ना। या गोष्टी मी ब्रह्मपुरी डेपोमध्ये पण बघितलं आहे की ड्रायव्हर असो की कंडक्टर असो, आमच्यासमोर किती वेळ तरी गाडी कॅन्सल करण्यात पण आली आहे। हिचं काय कंट्रोल बिघडलं एवढं माहीत नाही, पण लेफ्ट साईडची गाडी राईट साईडला आणून ठोकण्यात आला। त्याच्यात माझी पण गाडी होती, समोर ट्रॅक्टर होती, ट्रॅक्टरला ओढूनसुद्धा आमच्या 4-5 गाड्या चिरडत नेला आहे। वरून थांबल्यानंतर गाडी चालू करून रिटर्न घेण्याचा प्रयत्न केला ड्रायव्हरने। त्याच्यानंतर आरडाओरडा झालं, त्याला खिचून बाहेर काढण्यात आलं, तर तो वाटते तर पेऊनच असेल। या ठिकाणी बसमधले काही प्रवासी आहेत, किरकोळ जखमी आहेत। अपघात कसं काय झालं? हे ड्रायव्हरच्या चुकीमुळे, ड्रायव्हर बहुतेक मध्यधुंदीमध्ये होतं। बरं। त्यामुळे आणि त्या स्टेअरिंग वगैरे सुद्धा बरोबर काही सांभाळत नव्हतं। ओके। आणि त्याचवेळी बसचे काही लाईटसुद्धा कमजोरच होते। स्पीडमध्ये होती गाडी, बस स्पीडमध्ये होती। म्हणजे तुमचं काय अंदाज आहे की बस स्पीडमध्ये होती त्याच्यामुळे अपघात झाला असावा असं तुमचं म्हणणं आहे की कसं काय? तर स्पीडमुळे म्हणा किंवा लाईट नसल्यामुळे, लाईट चालू बंद तळोदगावपासून मेंढामालपर्यंत गाडी स्लो आणला, तर मेंढामालच्या समोरून त्यानं बहुत स्पीड वाढवला। ज्या बसचा अपघात झालेला आहे त्या बसचे चालक ह्या ठिकाणी येता आलेले आहेत। ग्रामीण रुग्णालयामध्ये आम्ही त्यांना भेटायसाठी आलेलो आहे। त्यांच्याकडून ह्या अपघाताचं नेमकं कारण काय आहे हे त्या बस चालकाकडून आपण समजून घेणार आहोत। सर, मला तुम्ही सांगा, ही बस ब्रह्मपुरीवरून निघाली चंद्रपूर जाण्यासाठी आणि अचानक सिंदेवाहीमध्ये इतकं मोठं अपघात झालं, तर नेमकं काय कारण आहे याचं? सर, मी सांगू इच्छितो, बसचा सकाळी टायर पंक्चर होता। तो टायर त्यानं रिमोटवाला लावून दिला, समोर लावून दिल्यामुळे पाऊस चालू होता। समोरून एक कार आली, पाऊस चालूच होता, माझे वायपर काम नव्हते घरात बराबर, आणि समोरून कार आणल्यावर मी दिपकल्यावानी झालो, झोप लागल्यासारखी झाली। ब्रेक मारला, तर ब्रेक मारल्याबरोबर गाडी राईट साईड खिचत गेली, यामुळे तो अपघात घडलेला आहे। तुमच्यावरती असेही आरोप झालेला आहे की हे काही अंतरापासून अगोदरच यांनी गाडीची खूप स्पीड वाढवली, स्पीड खूप होती, त्यामुळे बसचा अपघात झालेला आहे आणि बस चालक जे आहेत हे दारू पिऊन होते असं त्यांचं म्हणणं आहे। याविषयी तुम्ही काय बोलाल? सर, मी पिऊन नव्हतोच, मी आता खर्रा खातो। खर्रा खाल्ल्यावर थोडी झोप येतेच, मी खर्रा झोप याच्यासाठी खातो का झोप ना यामुळे। रातचा टायमिंग होता, पाऊस चालू होता आणि त्यानंतर मला दिपकल्यासारखं झाल्यामुळे तो अपघात घडण्यात आला। गाडी राईट साईड ब्रेक मारल्यामुळे राईट साईड खिचण्यात आली पूर्णपणे। मला तुम्ही सांगा, हे जे अपघात झाला त्याच्यामध्ये खूप मोठ्या वाहनांचं नुकसान झालेलं आहे। तर एक इंडिगो गाडी आम्ही बघितली, आम्ही घटनास्थळी आम्ही जाऊन आलो, इंडिका गाडी बघितली आहे, जवळपास एक 100 फुटापर्यंत गाडी खिचली गेली आहे, ढकलली गेली आहे समोर। तर इतकं मोठं अपघात झालं, कंट्रोल नाही झालं, याचं कारण काय आहे? सदर वाहन आता सगळे नादुरुस्त आहे, ते तात्पुरता काम करून देत, ब्रेक लागत नाही वेळोवेळी पावसाचे, त्यामुळे असा अपघात घडत आहे। नादुरुस्त गाडी असल्यामुळे तो अपघात झालेला आहे।
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीवरून ब्रह्मपुरी आगारची बस हे चंद्रपूरसाठी निघालेली होती. ब्रह्मपुरीवरून चंद्रपूरला जात असताना सिंदेवाईजवळ हे अपघात झालेला आहे. अपघात भीषण होतं. मध्ये स्कॉर्पिओ गाडीचा एक समावेश आहे, ट्रॅक्टरचा समावेश आहे, इंडिगो गाडीचा समावेश आहे आणि सुमोचा समावेश आहे. 2 बाईकसुद्धा याच्यामध्ये आलेले आहेत. व्यावसायिकांचा एकदा शेड होता, त्या शेडचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. ही बस डायरेक्ट डिवायडरवरून चढून 100 फूट एका इंडिगो गाडीला सामोर ढकललेलं आहे आणि हे सरळ जाऊन हे शेडला ठोकलेलं आहे. त्याच्यामध्ये बसचं नुकसान झालेलंच आहे, परंतु प्रवाशांनासुद्धा त्याच्यामध्ये गंभीर दुखापत झालेली आहे. त्यामध्ये 5 प्रवासी होते, त्यामध्ये 3 महिलांचा समावेश आहे आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. किरकोळ जखमींमध्ये 6 ते 7 लोकांचा इथे समावेश आहे आणि ग्रामीण रुग्णालय सिंधे येथे भरती केलेला आहे आणि उपचार चालू आहे. महाराष्ट्र TV 24 न्यूजसाठी मिथुन मेश्राम, चंद्रपूर. महाराष्ट्र TV 24 करिता मिथुन मेश्राम, चंद्रपूर.